सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटच्या टीम मधले रोहित वडनेरे आज आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. नमस्कार रोहित सर. नमस्कार मॅम. खरं तर मार्केट कितीही पडलेलं असलं तरी सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम झाल्याचं आपल्याला दिसत नाहीये. भारतामध्ये जी काही आत्ता पेमेंट सिच्युएशन आहे ती खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. हे सगळं कशामुळे होतं याबद्दल आज आपण बोलूयात. अगदी बरोबर म्हटलात मॅम की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पेमेंट रिलेटेड इश्यू आपल्याला कुठेही आत्ता बघायला मिळत नाही. जो याआधी बऱ्याच घटना घडल्यात त्याच्यामध्ये बघायला मिळालेलं होतं. पण आत्ताची जे काही डिजिटल रिव्हॉल्युशन घडतंय भारतामध्ये, आता याला सुरुवात फार पूर्वीपासून झालेली आहे, पण सुरुवातीच्या काळामध्ये हे ऍक्सेप्ट करणं जरा अवघड जात होतं प्रत्येकाला. पण आता अगदी एका सेकंदावर कोट्यवधी रुपयांचे व्यवहार हे घडतात. त्याच्यामध्ये विशेष योगदान जर कधी म्हटलं तर ते आहे UPIचं. अच्छा, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. आता भारत असा देश आहे जो जगभरामध्ये सगळ्यात जास्त UPI युजर्सचा आहे. म्हणजे भारत जर कधी आपण बऱ्याचदा ऐकतो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पुढे आहे, तर तसं आपण UPI युजर्सच्या बाबतीमध्ये पण पुढे आहोत. UPIचं जर कधी आपण बघितलं तर व्यवहार कशा पद्धतीने घडत गेले. साधारणतः 2016 नंतर UPIचं चलन हे वाढलं. ओके. देन 2025च्या आकडेवारीनुसार 170 अब्जाहून अधिक व्यवहार हे UPIने घडलेले आहेत. बापरे. ज्याची साधारणतः रुपयांमध्ये जर कधी मोजण्याचं झालं तर ते 250 लाख कोटीहून अधिक किमतीचे व्यवहार होते. अच्छा. तेच 2026 मध्ये जर कधी बघितलं दर दिवशी 70 कोटी व्यवहार हे UPIने केले जातात. माय गॉड. आता हे सर्व शक्य होऊ शकलं आहे डिजिटायझेशनमुळे. बर. त्याची सुरुवात भारतामध्ये 1995 झाली. VSNL मुळे आपल्याला इंटरनेट ऍक्सेस हा मिळाला. कालांतराने 2004 नंतर खरं इंटरनेट मोबाईलवर यायला लागलं. देन त्याच्यानंतर आपण बघितलं की हळूहळू इंटरनेट युजर्स हे वाढत गेले. म्हणजे आज जर कधी आपण बघितलं तर इंटरनेट युजर्स भारतामध्ये 100 कोटीहून अधिक आहेत. बर. मग ते मोबाईलद्वारे असतील, इंटरनेटद्वारे असतील, मग ते इंटरनेट कनेक्शन PC, डेस्कटॉप, लॅपटॉप या सर्व गोष्टीं थ्रू असू शकतील. ओके. देन याच्यामध्ये जर कधी हे इव्हॉल्युशन बघत आलो तर हे घडू शकलंय डिजिटलायझेशन वाढत गेल्यामुळे, त्याची गरज भासत गेल्यामुळे. ओके. आणि हेच भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचंही एक कारण आहे. नक्कीच. याबद्दल रोहित सर तुमच्याशी अजूनही बोलायचं आहे, पण तत्पूर्वी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 9764125533, 9764125533, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. रोहित सर, आपण बोलत होतो की भारतामध्ये जे डिजिटायझेशन झालं आणि त्याच्यामुळे इंडियन इकॉनॉमीवरती कसा परिणाम होत गेला त्याच्याबद्दल. आता याचं जे काही समीकरण आहे ते जर का बांधायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? एखादं उदाहरण दिलं तर आवडेल. अगदी महत्वाचा जो आज प्रत्येकाला जिव्हाळ्याचं गोष्ट असते किंवा वस्तू असते आपल्या प्रत्येकाची, तो आहे मोबाईल. म्हणजे पूर्वी मोबाईल फोन पडला तर त्याची बॅटरी बाहेर पडायची, आता खिच्यातनं फोन पडला तर लोकांचे जीव बाहेर पडतात.
तर हा जो मोबाईल हा विषय जो आहे आत्ता साधारणतः जर कधी बघितलं तर भारतामध्ये दर दिवशी 8 लाखाहून अधिक मोबाईल दर दिवशी विकत घेतले जातात. बापरे. म्हणजेच दर सेकंदाला 4 मोबाईल तरी विकत घेतली जातात. अच्छा. आता हा नंबर एवढा आहे. आता याच्यामध्ये थोडंसं वेगळा भाग म्हणजे असा की दिवसाला साधारणतः 3 ते 4 लाख मोबाईल हे चोरीलाही जातात. अच्छा. आता याच्यातलं CEIR हे जी गव्हर्नमेंटची संस्था आहे, मोबाईल हा चोरीला गेल्यानंतर कंप्लेंट Track जिथे नोंदवली जाते, सो तिथून केरळामध्ये आतापर्यंत फक्त 34,000 मोबाईल रिकवर करण्यात आली आहे. गुजरातमध्ये 1 लाख मोबाईल रिकवर करण्यात आलेली आहे. सो हे सांगण्याचं तात्पर्य काय की डिमांड काय आहे. बरोबर. आणि मोबाईलची डिमांड जर कधी इतकी आहे तर युजर्स किती असतील. राईट. सो हे युजर्स, नंबर ऑफ युजर्स जे काही वाढत आहेत, म्हणजे ऍपल सारखी एवढी मोठी संस्था किंवा मोठी कंपनी मोबाईलची, ती इंडियामध्ये त्यांनी स्वतःचं शोरूम उभं केलं. का केलं की त्यांना ती डिमांड दिसते, ती लोकांकडे पर्चेसिंग पॉवर दिसते, राईट. आणि ते ऍस्पिरेशन्स पण आहेत. सो इथे कुठेतरी उद्योगधंद्याला चालना मिळते. बरोबर. सो हीच चालना जी काही मिळते आहे, ज्याच्याने व्यवहार एका सेकंदामध्ये घडत आहेत, स्पीड याचा वाढलेला आहे. सो नक्कीच हा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोलाचा योगदान आहे. अगदी. आता डिजिटलायझेशन, आपण अनेकदा हा शब्द फार बोलून गेलेलो. सो डिजिटलायझेशन आणि डिजिटायझेशन याच्यामधलंही एक अंतर आहे. अगदी नक्की. सो डिजिटलायझेशन इट्स अ प्रोसेस, आणि डिजिटायझेशन म्हणजे ज्या काही फिजिकल थिंग्स आहेत त्या आपण डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट करत असतो. म्हणजेच आता बँकिंग चॅनल्स हे चेंज होत गेले. कशा पद्धतीने? पूर्वी आपण बँकेत जायचो, पावती घ्यायचो, हाताने लिहायचो आणि ते काउंटर लावून जमा करायचो. मग ते पैसे काढायचे असो किंवा जमा करायचे असो. सो या दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला फिजिकल प्रोसेस, फिजिकल अपीअरन्स तिथे गरजेचा होता, जो आता राहिलेला नाहीये. ग्रॅज्युअली जसं जसं टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली, म्हणजे इंटरनेट मोबाईलवर आलं, एज आलं, मग 2G आलं, 3G आलं, 4G, आता 5G, 6G बद्दल सुद्धा आपण आता बोलत आहोत. बरोबर. सो याच्यामध्ये काय झालं बँकिंग चॅनल्समध्ये की तिथे आपण मोबाईल बँकिंग करायला लागलो, किंवा SMS द्वारे सुद्धा मी बँकिंग किंवा फंड ट्रान्सफर हे करू शकत होतो. बरोबर. इंटरनेट बँकिंग आलं, जे मी डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर बसून ते पेमेंट ट्रान्झॅक्शन्स मी करू शकतोय. राईट. देन मर्चंडाईज पण पेमेंट सिस्टम आपल्याला बघायला मिळाले. मग कार्ड्स, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, राईट, हे वाढलं, याचं चलन वाढण्यात आलं. देन आत्ताच्या परिस्थितीमध्ये जसं तत्पूर्वी आपण बोललो की UPI, म्हणजे मला 5 रुपयाची वस्तू जरी खरेदी करायची असेल तरी मी इझिली UPI करतो. बरोबर. ज्याच्यासाठी मला 2 सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो. याचाच अर्थ छोट्यातले छोटे व्यवहार, कोट्यवधींमधले व्यवहार सुद्धा एका सेकंदात इझिली केले जातात. याला आपण एक पद्धतीने असं बघू शकतो की भारतीय अर्थव्यवस्था ही तेवढ्याच प्रमाणाने बलाढ्य आणि स्ट्रॉंग, सक्षम होत चाललेली आहे. सो आपण सर्वांनी भारताला डिजिटल इंडिया म्हणून ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि गुंतवणूक करत राहिलं पाहिजे. अगदी नक्की. म्हणूनच श्रोते हो, गुंतवणुकीच्या अशाच योग्य मार्गदर्शनासाठी आणि सल्ल्यांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार श्रोतेहो. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.